तुमच्या आयुष्यात कोणीतरी असा आहे का जो नेहमी हसतो पण कधीच स्वतःबद्दल बोलत नाही? की कदाचित तो कोणीतरी तुम्हीच आहात? नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं एक स्वतंत्र आयुष्य असतं आणि त्या आयुष्याची जखम, स्वप्न, अपयश आणि निर्णय तो एकटाच पचवत असतो. बाहेरून हसणाऱ्या चेहऱ्यामागे किती वेदना दडलेल्या आहेत हे कोणालाच दिसत नाही. म्हणूनच कोणीही त्याच्या आयुष्यात नकोसा हस्तक्षेप केला की तो अस्वस्थ होतो. कारण तो हस्तक्षेप फक्त बाहेरचा नसतो, तो थेट त्याच्या अंतर्मनावर आघात करतो. आणि हे अंतर्मनाचं जग त्याने सहज उभं केलेलं नसतं, ते बनलेलं असतं अनुभवांच्या विटांनी, अश्रूंच्या सिमेंटने आणि अपूर्ण स्वप्नांच्या छताखाली. प्रत्येक माणूस बाहेरच्या जगात वावरत असतो, पण आतमध्ये तो रोज स्वतःशीच झगडत असतो. काय सांगावं आणि काय लपवावं हे निर्णयही तो एकटाच घेत असतो. कारण अंतर्मनातलं जग हे प्रदर्शनासाठी नसतं, ते फक्त जगण्यासाठी असतं. तिथेच तो स्वतःला सावरतो, समजवतो आणि पुन्हा एकदा उभा राहतो. म्हणूनच मंडळी, पुढच्या वेळी कोणाच्या आयुष्यात डोकावण्याआधी फक्त एक क्षण थांबा. कारण तो माणूस तुमच्यासमोर जितका शांत दिसतो ना, तितकाच आतून तुटलेला असू शकतो. आणि कधी कधी अशा लोकांना सल्ला नाही, फक्त त्यांना कोणीतरी समजून घेणं हेच हवं असतं. लक्षात ठेवा मंडळी, प्रत्येक माणूस त्याच्या आतल्या जगाशी रोज एक नवीन युद्ध लढत असतो, जे कोणालाच दिसत नाही. म्हणून कोणाच्याही आयुष्यात हस्तक्षेप करण्याआधी, त्यांना फुकटचे सल्ले देण्याआधी त्यांना थोडं प्रेम द्या, त्यांना थोडं समजावून घ्या. कदाचित ते त्याच क्षणाची वाट पाहत असतील. तर मंडळी, कसा वाटला हा एक सकारात्मक विचार? जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या आणखी एका सकारात्मक विचारासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.